वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। आपण कठोपनिषदाचा अभ्यास करत आहोत आणि कठोपनिषदामध्ये अध्याय 1 वल्ली 2 यातील पहिल्या 21 मंत्रांचा अभ्यास आपण केला आहे। या वल्लीमध्ये मंत्र क्रमांक 18 पासून आत्मविद्येचं मुख्य प्रबोधन करण्यासाठी यमदेव प्रारंभ करतात। ज्या आत्मविद्येच्या प्रबोधनासाठी या संपूर्ण उपनिषदाची रचना झाली आहे, ज्याच्यासाठी सगळा आनुषंगिक भाग, गोष्ट, कथा आदी सांगितली गेली, त्या मुख्य तत्वज्ञानाचं कथन, वर्णन, प्रबोधन 18व्या मंत्रापासून सुरू होतं, जिथे यमदेव नचिकेताला सांगतात की प्रत्येक जीवाचं खरं स्वरूप अज, अजर, अमर असं आहे, जे जन्मालाही येत नाही, ज्याचा कधीही मृत्यू होत नाही, जे कोणाचंही कार्य नाही, कारण नाही, नित्य, शाश्वत, पुराण असं हे स्वरूप आहे। प्रत्येक जीवाचं हेच मूळ स्वरूप आहे। 19व्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात की हा आत्मा, आपलं मूळ खरं स्वरूप हा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, निष्क्रिय आहे। हा आत्मा कुठलीही कृती करत नाही। व्यावहारिक सत्तेमध्ये सर्व कृती जीव अथवा जीवात्मा करतो। ईश्वर करविता आहे, जीव करता आहे आणि शरीर हे सगळ्या कृती करण्याचं माध्यम आहे। जीव, ईश्वर, शरीर हे तीनही आत्म्याच्या अधिष्ठानावरती काम करतात आणि अधिष्ठान निष्क्रिय आहे, ते मी आहे, असा या उपनिषदाचा प्रमुख संदेश आहे। 20व्या आणि 21व्या मंत्राचा आपण मागच्या सत्रामध्ये अभ्यास केला होता की अणोरणीयान महतो महीयान। हा जो आत्मा हा कसा आहे, तर एक विरोधाभासात्मक विधान इथे केलेलं आहे की अणुपेक्षाही अणु आणि महान, अत्यंत व्यापकपेक्षाही हा महान आहे, व्यापक आहे। बघा, लहान आणि मोठा, सूक्ष्म आणि व्यापक या परस्पर विरोधी शब्द योजना आहेत। मनुष्याच्या बुद्धीला नेहमी अशा प्रकारच्या सापेक्षतेने विचार करण्याची सवय लागलेली आहे की मुळात लहान आणि मोठे हे दोन शब्द कशामुळे निर्माण झाले, कारण की आकाराने एखादी गोष्ट कमी असू शकते, जिला आपण लहान म्हणतो, आकाराने एखादी गोष्ट मोठी असते, जिला आपण महान अथवा व्यापक म्हणतो। असा विचार करू, नुसती कल्पना करू की मातेच्या उदरातून गर्भ झाल्यावरती, गर्भाचा जन्म झाल्यावरती जर प्रत्येक जीवात हा सारख्याच आकाराचा जन्मला असता, सारखंच वजन, सारखीच उंची, तर आपण लहान आणि मोठं कोणाला म्हटलं असतं? नुसती कल्पना करू की मातेच्या उदरातून बाहेर आल्या आल्या प्रत्येक मनुष्याची उंची 6 फूट असली असती, दुसऱ्या क्षणी तो 6 फुटाचा झाला असता। अशा केसमध्ये कोणी उंच नाही, कोणी बुटका नाही, सगळ्यांचं वजन सारखंच आहे, मग कोणी लठ्ठ नाही, कोणी बारीक नाही। तर लठ्ठ, बारीक, सुंदर, कुरूप, उंच, बुटका या ज्या सगळ्या शब्दयोजना आहेत, या परस्पर सापेक्ष शब्दयोजना आहेत आणि परस्पर सापेक्ष शब्दयोजनांच्या माध्यमातूनच आपल्याला या दृश्य सृष्टीचा विचार करण्याची सवय लागलेली आहे।
या सापेक्षतेच्या पलीकडे एखादं तत्व आहे, असू शकतं, आणि ते जे निरपेक्ष तत्व आहे, जे कुठल्याही आकाराच्या अनुसार कमी अथवा जास्त नाही, त्या तत्वाची आपल्याला ओळख करून देण्यासाठी, त्याचा अंदाज आपल्याला यावा म्हणून अशी एक पॅराडॉक्सिकल शब्दयोजना, वाक्यरचना इथे यमदेव करतात की तो अणुपेक्षाही सूक्ष्म आहे, महानपेक्षाही महान आहे, निरपेक्ष व्यापक आहे, कुठल्याही उपाधीच्या सापेक्षतेने त्याचं रूप, त्याचा आकार याची आपल्याला निश्चिती करता येत नाही, कारण की हे तत्व मुळात अरूप आहे आणि निराकार आहे. सर्व जीवांच्या बुद्धिरूपी गुहेमध्ये हे स्थित आहे. यमदेव सांगतात की त्यानिमित्ताने आपण थोडंसं अंतर्मुख होऊ आणि आपल्याच आतमध्ये या तत्वाचा शोध घेण्याचा, अनुभूती करण्याचा आपण प्रयत्न करू, जो अक्रतू आहे, निरीच्छ अथवा निष्काम आहे आणि ज्याची इंद्रिये पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. धातू प्रसादात महिमानम आत्मनः यमदेवांनी सांगितलं होतं की जो निरीच्छ आहे आणि ज्याची इंद्रिये नियंत्रणाखाली आहेत, केवळ अशाच व्यक्तीला या आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती येते आणि अनुभूती आल्यामुळे त्याच्या जीवनातून शोकाची समूळ निवृत्ती होते. आसीनो दूरम व्रजती पुढच्या 21व्या मंत्रामध्ये यमदेव सांगतात की हा आत्मा स्थिर आहे, परंतु हा स्थिर देखील आहे आणि दूरवर देखील जातो. याचा आपण विचार केला होता की तत्वरूपाने आत्मा स्थिर आहे, परंतु आत्म्याला कल्पित स्वरूपाने मर्यादित करणारी कल्पित उपाधी मात्र चंचल आहे. उपाधी देह ही आत्म्यावरती असणारी एक कल्पित उपाधी आहे. उपाधी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते, एका काळातून दुसऱ्या काळामध्ये प्रवास करू शकते. ट्रॅव्हल इन टाईम, ट्रॅव्हल इन स्पेस या सगळ्या गोष्टी उपाधीला ॲप्लिकेबल आहेत, परंतु उपाधी स्वतः मिथ्या आहे. उपाधीचा सगळा व्यवहार आणि कारभार आणि सगळी हालचाल देखील मिथ्या आहे आणि हा सगळा मिथ्या कारभार ज्या अधिष्ठानावरती होतो ते अधिष्ठान मात्र स्थिर आहे, अत्यंत निश्चळ आहे आणि ते मी आहे असा अनुभव मनुष्याने घ्यावा, प्रत्येक जीवाने घ्यावा. याच्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करत आहोत. आत्म्याचं हे जे स्वरूप आहे, आत्म्याचं प्रबोधन, हे यमदेव 18 पासून 22व्या मंत्रापर्यंत स्पेसिफिकली हे आत्म्याचं वर्णन आलेलं आहे आणि या वर्णनामधला, या वल्लीमधला हा शेवटचा मंत्र आहे आणि पुढे हा विषय वेगवेगळ्या स्वरूपात अजून मांडला जाईल, उलगडला जाईल. पण या वल्लीमध्ये आत्म्याचं स्वरूप सांगताना यमदेव म्हणतात पुढे, अशरीरम शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितम महांतम विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचती. मंत्राचा अर्थ आहे की जो शरीरात शरीररहित आहे व अनित्यात नित्य रूपाने आहे असा महान व सर्वव्यापी आत्मा जाणून बुद्धिमान पुरुष शोक करीत नाही. हरिदासाची कथा परत मूळ पदावर की आपण हा सगळा अभ्यास कशासाठी करतोय की आपल्याला आपल्या जीवनातून सगळ्या प्रकारच्या शोकांची समूळ निवृत्ती करायची आहे, म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. यमदेव आत्म्याचं वर्णन करताना काय म्हणतात की अशरीरम शरीरेषु, जो शरीरामध्ये देहामध्ये आहे परंतु स्वतः शरीररहित आहे, ज्याला स्वतःला देह नाही परंतु जो सगळ्या प्रकारच्या देहामध्ये पूर्णपणे व्याप्त आहे, हा आत्मा, तो मी आणि ते माझं खरं स्वरूप आहे. हा 5 फुटांचा देह हे माझं खरं स्वरूप नाही, हे आपण जेव्हा पहिल्यांदा ऐकतो भगवद्गीतेमध्ये, दासबोधामध्ये, उपनिषदामध्ये, तेव्हा तो थोडासा एक पहिल्यांदा ऐकताना शॉक असतो. का बरं शॉक असतो? कारण की अशा प्रकारचा विचार आपण स्वतःबद्दल कधीच करत नाही. वर्षानुवर्षे, जन्मानुजन्म जी आपली मनोरचना झालेली आहे की मी देह आहे, माझा जन्म झाला, माझं अमुक अमुक वय आहे, कधी काळी माझा मृत्यू होईल आणि त्याच्यानंतर मी अस्तित्वात राहणार नाही, मी अस्तित्वात आलो, मी अस्तित्वात राहणार नाही, अशीच आपली स्वतःबद्दल अनंत जन्मांची धारणा आहे. हेच आपले संस्कार आहेत. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करताना पहिल्यांदा आपण ऐकतो की मी देह नाही असं असणं शक्य आहे. मग माझं खरं स्वरूप काय आहे की जो अशरीरी आहे ते चैतन्य माझं मूळ स्वरूप आहे, खरं स्वरूप आहे. संकल्पना कशी समजावून घ्यायची त्याच्यासाठी प्रसिद्ध दृष्टांत आहे वेदांतामध्ये की सोनं आणि सोन्याचे अलंकार. एक आहे बांगडी, दुसरी आहे अंगठी, तिसरं आहे कानातलं आणि चौथी आहे गळ्यातली चेन. 4 वेगळे वेगळे अलंकार, 4 वेगळे वेगळे आकार.
सोनं नावाचं तत्व हे चारही अलंकारांमध्ये समानत्वाने आहे. सोनेपणा हा चारही अलंकारामध्ये समान आहे, परंतु सोनेपणा वेगवेगळ्या नाम आणि वेगवेगळ्या रूपामध्ये अभिव्यक्त झाला. बांगडी असली वा नसली तरी सोनं आहे, चेन असली वा नसली तरी सोनं आहे. सोनं हे तत्व कायम आहे, परंतु सोन्याचे जे नामरूप आहेत, सोन्याची जी वेगळी वेगळी शरीर आहेत, आपण प्रत्येक दागिन्याला जर एक शरीर म्हटलं तर ते शरीराचा आकार असला अथवा नसला तरी सोनं नावाचं तत्व अखंड आहे. त्यामुळे प्रत्येक शरीरामध्ये म्हणजे प्रत्येक दागिन्यामध्ये सोनं व्यापून आहे, पण सोन्याला शरीर नाही. शरीरामध्ये सोनं व्यापून आहे, दागिन्यामध्ये सोनं व्यापून आहे, पण सोन्याला कुठलाही देह नाही. याच्यापैकी कुठलाही दागिना असला तरी सोनं आहे आणि नसला तरी सोनं आहे. अगदी तसंच माझ्या देहासकट या संपूर्ण सृष्टीमधले सगळे देह असले तरी आत्मा आहे आणि सगळे देह नसले तरी आत्मा आहे. म्हणून माझा देह नसला, उद्या उठून माझ्या देहाला काही कमी जास्त झालं तरी आत्मरूपाने मी अखंड आहे. त्यामुळे देह नसला तरी वाईट वाटून घ्यायची आवश्यकता नाही. असं आहे की आपल्याला ही कल्पनासुद्धा सहन होत नाही. इतकं आपण देह तादात्म्याने आपलं संपूर्ण जीवन जगतो. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय आपल्या दासबोधामध्ये की देह मी वाटे ज्या नरा, तो जाणावा आत्महत्यारा. इतक्या कठोर शब्दात समर्थ निर्भत्सना करतात. कोणाची करतात? आपली करतात. तो दासबोध वाचताना एवढं तरी आपल्याला कळलं पाहिजे की आत्महत्यारा हे समर्थांनी विशेषण आपल्यासाठी वापरलंय, कारण की आपल्याला मी देह आहे अशी आपली दृढ धारणा आहे. आणि ती दृढ धारणा किती चुकीची आहे हे या आध्यात्मिक वाङ्मयाच्या अभ्यासातून आपल्याला कळतं की अशरीरम शरीरेषु. आणि जो देह मी नाही, किंबहुना जो देह माझा देखील नाही. आपल्याला आधी सुरुवातीला असं वाटत असतं की मी देह आहे. मग थोडाफार अभ्यास केला, थोडाफार वाचन केलं, श्रवण केलं, त्याचं खरंच मनापासून चिंतन मनन निदिध्यासन पुढे केलं तर हळूहळू आपल्याला कळायला लागतं की देह अचेतन आहे, परंतु देहामध्ये एक चेतन तत्व आहे. त्यामुळे मी देह असणं शक्य नाही. मी देह नाही हे एक वेळेस कळतं आणि पटतं, परंतु देह माझा देखील नाही. आमचे सद्गुरू खूप छान सांगतात की देह जर माझा असला असता तर मी किती विचारपूर्वक त्याची निवड केली असती. बघा, बाजारातून आपण भाजी घेऊन येतो, साधे टोमॅटो आणतो, कोथिंबीर आणतो, तर छान लुसलुशीत कोवळी कोथिंबीर आहे की नाही बघून घेतो. टोमॅटो एक एक पीस त्यातलं उचलून बघतो की खराब आहे का नाही, आणि चांगले चांगले टोमॅटो आपण उचलून घरामध्ये आणतो. मग हा देह जर माझा असला असता, तो माझ्या मनाप्रमाणे मिळण्याची जर मला व्यवस्था असली असती तर किती सुंदर देह मी बघून आणला असता. परंतु माझ्या मनाप्रमाणे देह मला मिळालेला नाही. मला जसा हवा त्या घरामध्ये जन्म मला मिळालेला नाही. माझी अशी खूप इच्छा होती की आपलं बिर्ला आणि अंबानींच्या घरामध्ये जन्म व्हावा आणि एखाद्या राजकुमारीसारखं आपलं जीवन असावं. पण असं कुठलंही जीवन, कुठल्याही प्रकारची संपत्ती प्रतिष्ठा मला मिळाली नाही जी मला हवी होती, जी अपेक्षित होती. त्यामुळे देह माझा नाही, देह मी नाही, देह माझा नाही आणि देह सापेक्ष परिस्थिती देखील माझी नाही. ही केवळ प्रारब्धाच्या योजनेनुसार, ईश्वराच्या योजनेनुसार काही काळापुरती मला मिळालेली यंत्रणा आहे, सिस्टीम आहे. या सिस्टीमचा म्हणजे माझ्या देहाचा, या साधनाचा उपयोग करून मी देह नाही आणि सर्वत्र सदा समान असलेलं चैतन्य, आत्मा, ब्रह्म, मी आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. त्याचं प्रयोजन आपल्याला समजावं, कळावं आणि त्याच्या अनुसार त्याच्या पूर्तीसाठी आपण या नरदेहाचा उपयोग करावा. त्या दिशेने आपण उद्युक्त व्हावं म्हणून हा सगळा अभ्यास आपण करत आहोत. यमदेव म्हणतात नचिकेताला, अशरीरम शरीरेषु, की तू जो या देहाला घट्ट चिकटून बसलेला आहे तसं घट्ट चिकटून न बसता केवळ त्याचं साधन म्हणून उपयोग कर आणि योग्य वेळ आली की हे साधन सोडून देण्याची तयारी ठेव. कथा माझ्या एक वाचनात आली होती की एका प्रांतामध्ये झाडामध्ये एका वृक्षावर खूप सगळी घरटी होती, चिमण्यांची घरटी होती. त्या प्रांतामध्ये भूकंप येणार होता आणि भूकंपाच्या सुरुवातीला अशी थोडी थरथर होते, एक कंप होतो थोडाफार, ज्याला आपण म्हणतो की भूकंपाच्या आधीचे काही रिपल्स, काही थोडेफार थरकाप त्या जमिनीचा झाला. चिमण्यांना अंदाज आला की या जमिनीमध्ये आता काहीतरी कमी जास्त होणार आहे.
तत्क्षणी आपली घरटी सोडून त्या सगळ्याच्या सगळ्या चिमण्या आकाशात उडून गेल्या. जी घरटी त्यांनी इतक्या मेहनतीने बांधली होती, इतक्या प्रेमाने बांधली होती, ज्या घरट्यांमध्ये कदाचित त्यांची अंडी आणि पिल्लं असतील, ते एका क्षणात सगळी आपली घरटे सोडून जेव्हा तिथे धोका आहे असं कळलं तेव्हा त्या चिमण्या आकाशात उडून गेल्या. मग जी गोष्ट चिमण्यांना कळते ती मनुष्यांना कळू नये का, असा एक प्रश्न आपल्याला येतो. की जेव्हा आपलं हे घर आहे, कुठलं घर आहे तर हे देह आपल्या राहण्याचं एक घर आहे. एक खूप छान प्रश्न आहे की जो आम्हाला आमच्या सद्गुरूंनी विचारला होता की मी आहे म्हणून देह आहे का देह आहे म्हणून मी आहे. परत एकदा प्रश्न रिपीट करते. देह आहे म्हणून मी आहे का मी देहामध्ये आहे म्हणून हा देह आहे. याचा थोडासा बारकाईने प्रत्येकाने विचार करावा. वेदांतशास्त्र याच्यामध्ये असं म्हणतं की जीवरूपी मी या देहामध्ये आहे, जीवरूपी मीनी हा देह धारण केला म्हणून हा देह आहे. उद्या उठून जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर सोडून जाण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा ती चिमणी जेवढ्या पटकन आपलं घरटं सोडून उडून गेली, तशी जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा हे घरटं सोडून उडून जाण्याची आपली तयारी पाहिजे. म्हणून या देहाला घट्ट चिकटून बसू नये. जीवरूपाने जो मी आहे तो देह धारण करतो, त्याचा जन्म होतो, त्याचा मृत्यू होतो, तो परत दुसरा देह धारण करतो, असं त्याचं येणं जाणं अखंड चालू असतं. कुठपर्यंत चालू असतं? मी देह नाही आणि मी ब्रह्म आहे, ज्याच्या अधिष्ठानावरती हा सगळा कारभार चालू आहे, ते अधिष्ठान मी आहे, अशी प्रत्यक्ष अनुभूती येईपर्यंत हा सगळी क्रीडा, हा सगळा खेळ चालू असतो. आणि ती अनुभूती आली की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून देखील आपली सुटका होते. वारी वारी जन्म मरण ते वारी, अशी आपण जेव्हा प्रार्थना करतो, अशी आपण जेव्हा आरती करतो, त्याच्या मागचा हा प्रमुख उद्देश आहे की अशा प्रकारच्या या फेऱ्यातून आपली सुटका व्हावी आणि जे अधिष्ठान रूपी सर्वव्यापक सर्वत्र सदा समान असलेलं चैतन्य आहे ते मी आहे, अशी आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती यावी. अशरीरम शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितम. अनवस्थेषु म्हणजे जे काही अनित्य आहे त्याच्यामध्ये हा अवस्थितम म्हणजे अत्यंत नित्य आहे. अनित्य काय काय आहे तर सगळे आकार, सगळे नामरूप अनित्य आहे. अंगठी रूपाने दागिना अनित्य आहे, चेन अनित्य आहे, कानातलं अनित्य आहे, बांगडी अनित्य आहे, मंगळसूत्र अनित्य आहे. हे जे सगळे आकार नामरूप ते अनित्य आहे, परंतु त्याच्यामधलं सोनं नावाचं तत्व नित्य आहे. तसंच माझा देह, माझ्या सगळ्या कुटुंबियांचा देह हा देहरूपाने अनित्य आहे, परंतु त्या देहामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य मात्र नित्य आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आपण मागच्या वेळेस या ओवीचा विचार केला होता की या प्रत्येक देहरूपी उपाधीमध्ये गुप्तपणाने ते चैतन्य दडून आहे. स्वामी विवेकानंद त्याला ओपन सिक्रेट म्हणतात. पुढच्या एका मंत्रामध्ये हा विषय येणार आहे. परंतु ते मी आहे, ते नित्य चैतन्य मी आहे, अशी अनुभूती जेव्हा आपण घेतो, अशी अनुभूती जेव्हा कुठलाही जीव घेतो, महांतम विभूम आत्मानम मत्वा, की हा जो महान विभू व्यापक कुठलीही मर्यादा कुठलीही परिच्छिन्नता नसलेला आत्मा आहे, तो मी आहे. त्या आत्म्याची महती जेव्हा तो जाणतो, महांतम विभूम आत्मानम मत्वा. आत्म्याची महती जाणायची म्हणजे नेमकं काय करायचं तर ही सगळी आत्म्याची लक्षणं पाठ करायची आणि दुसऱ्यांना प्रवचनामध्ये समजावून सांगायची. याला आत्म्याची महती जाणणं म्हणत नाही. की आत्मा अजय आहे, अजर आहे, अमर आहे, त्या काय अक्लेद्य, अशोष्य, अदाह्य, भगवद्गीतेमध्ये नित्य, सर्वगत, स्थाणू, अशी एवढी मोठी लिस्ट पाठ करायची. त्याच्यावरती मोठे मोठे प्रवचनं लेक्चर्स करायचे. याला आत्म्याची महती जाणणं म्हणत नाही. आत्म्याची महती खरी कशामध्ये आहे? तो मी आहे हे जाणून त्या अनुभूतीमध्ये प्रत्यक्ष आपला उर्वरित मनुष्याचा जीवनकाळ घालवणं, याच्यामध्ये आत्म्याची खरी महती आहे. अंबानींचं घर खूप मोठं आहे. अंबानींच्या घरामध्ये काय 27 मजले आहेत, 7-9 लिफ्ट्स आहेत. त्यांच्या घरामध्ये एक हेलिपॅड आहे, त्यांच्या घरामध्ये 500 नोकर आहेत, त्यांच्या घरामध्ये 3 किचन्स आहेत, त्यांच्या घरामध्ये एक होम थिएटर आहे. त्या होम थिएटरमध्ये 200 लोक एका वेळेस बघून सिनेमा बघू शकतात. असं एवढं सगळं त्यांच्या घराचं मी वर्णन वाचलं तर त्या सगळ्याचा मला काय उपयोग? जोपर्यंत मी त्या घरामध्ये प्रत्यक्ष जाऊन राहत नाही तोपर्यंत नुसतंच शाब्दिक वर्णन वाचून काहीच उपयोग नाही.
अगदी तसंच या आत्म्याचं आपण हे जे काही सगळं वर्णन वाचतो की हा जन्माला येत नाही, याचा मृत्यू होत नाही, याला कुठलाही परिच्छेद नाही, कुठलीही मर्यादा नाही, कुठलीही याच्यामध्ये अपूर्णता नाही, असं आत्म्याचं अनंतत्व जाणून घेऊन ते मी आहे, तो आत्मा मी आहे अशी आपण प्रत्यक्ष अनुभूती घेत नाही तोपर्यंत या नुसत्या इंटेलेक्च्युअल जगलरीचा काही फारसा उपयोग नाही. यमदेव नचिकेताला म्हणतात की या आत्म्याची महानता तू जाणून घे, आणि जे लोक याची महानता जाणतात म्हणजे तो मी आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेतात, असे धीरो म्हणजे बुद्धिमान लोक, समजूतदार लोक न शोचती, कधीही शोक करत नाहीत. आपल्या केमिस्ट्रीमध्ये बघा लिटमस टेस्ट नावाचा एक प्रकार होता. लिटमस टेस्टमध्ये की लिटमस टेस्ट आपण करायचो की ॲसिडिक आहे एखादं सोल्युशन का अल्कलाईन आहे. तो जर लाल झाला तर ॲसिडिक आहे आणि लिटमस जर निळा झाला तर ते अल्कलाईन आहे, असं आपण त्याचा निष्कर्ष काढायचो. अगदी तसंच की स्पेसिफिक क्रायटेरिया आहे. आपल्याला जीवनामध्ये कुठलंही दुःख होत असेल तर अजून आपल्याला आत्मा आपण जाणलेला नाही, आपल्याला त्याची अनुभूती आलेली नाही. जर आपलं दुःखांचा आवेग किमान कमी व्हायला हवा, परमार्थाला आपण खऱ्या अर्थाने लागलेलो असू, म्हणजे आपल्या दृष्टीने आपण खूप वर्षांपासून परमार्थ करतोय, खूप काहीतरी कृती करतोय, कृतिशीलता आपल्यामध्ये फार असते. आम्ही एवढे प्रवचनं ऐकले, एवढे आम्ही प्रवचनं दिले, एवढं आम्ही लोकांना समजावून सांगितलं, एवढे लेख लिहिले, पण हे सगळं करून जर माझ्या जीवनातला दुःख, शोक, चिंता, भय, भीती, अपूर्णता, सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स हे जर सगळं कमी झालं नाही, शांती, तृप्ती, समाधान, आनंद, निर्भयता हे जर क्रमाक्रमाने वाढलं नाही तर मग या सगळ्या बाकीच्या बौद्धिक अभ्यासाचा फारसा उपयोग नाही. आत्म्याची महानता जाणून घेऊन यमदेव इथे म्हणतात की मत्वा धीरो न शोचती, बुद्धिमान लोक कधीही शोक करत नाही. म्हणून नचिकेता, हा आत्मा मी आहे हे तू अपरोक्षत्वाने जाणून घे, प्रत्यक्ष याची अनुभूती घे, असं यमदेव नचिकेताला 22व्या मंत्रामध्ये सांगतात. आणि असं आहे की आत्म्याचं हे वर्णन अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. आज आपण कठोपनिषदाचा अभ्यास करतोय. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम गाथा आहे, नामदेव गाथा आहे, हे मराठीतले ग्रंथ आहेत. याच्याशिवाय हिंदीमध्ये अनेक ग्रंथ झालेले आहेत. भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र, वेगवेगळ्या प्रकारे या तत्त्वज्ञानाची वेगवेगळ्या लोकांनी मांडणी केलेली आहे. एवढी सगळी मांडणी वाचून, एवढ्या सगळ्याचा अभ्यास करून, वर्षानुवर्षे साधना करून देखील अनेक लोकांना याची अनुभूती येत नाही. का याची अनुभूती येत नाही त्याची कारणं आता यमदेव 23व्या आणि 24व्या मंत्रामध्ये सांगणार आहेत. अतिशय सुंदर आणि अतिशय प्रसिद्ध मंत्र आहेत. आपल्या साधकांच्या दृष्टीने लक्षात ठेवण्यासारखे मंत्र आहेत. 23व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुधा श्रुतेन न बहुना श्रुतेन यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. मंत्राचा अर्थ काय आहे की न अयम आत्मा प्रवचनेन लभ्यो, केवळ प्रवचनाने या आत्म्याची प्राप्ती होणे म्हणजे त्याचा साक्षात्कार होणे, तो मी आहे अशी अनुभूती येणे हे केवळ प्रवचनाने शक्य नाही. न मेधया, केवळ तर्कबुद्धीने किंवा अत्यंत सूक्ष्म बुद्धीनेही शक्य नाही. न बहुना श्रुतेनं, या आत्म्यासंबंधी खूप सगळं पुष्कळ श्रवण करून देखील याची प्रत्यक्ष अनुभूती येणार नाही. मग या आत्म्याची अनुभूती कशी येईल त्याचं उत्तर यमदेव दुसऱ्या ओळीमध्ये देतात की यमे वैश वृणुते तेन लभ्यः. जो साधक केवळ या आत्म्याचं वरण करतो म्हणजे जो या आत्म्याचा स्वीकार करतो, केवळ त्याच व्यक्तीला आत्मा विवृणुते तनुम स्वाम, केवळ त्याच व्यक्तीपुढे हा आत्मा स्वतःचं स्वरूप प्रकट करतो. कोणाच्या समोर प्रकट करतो? जो या आत्म्याचं वरण करतो, जो या आत्म्याला चूज करतो. म्हणजे काय तर आपण या मंत्राचा अर्थ आता समजावून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा यमदेव सांगतात की न अयम आत्मा प्रवचनेन लभ्यो. प्रवचन हा एक वेदांत शास्त्राच्या अभ्यासाचा एक ॲव्हेन्यू आहे, एक पद्धत आहे. प्रवचन म्हणजे केवळ दुसऱ्यांना समजावून सांगणे असं नाही, तर वेदांताचं अध्ययन आपण कुठल्याही मार्गाने केलं, वाचन, श्रवण, चर्चा,
तरी त्या सगळ्या गोष्टी इथे प्रवचन या शब्दाने निर्देशित केलेल्या आहेत. पण मुख्यतः प्रवचन म्हणजे दुसऱ्यांना समजावून सांगणे. दुसऱ्यांना तुम्ही या आत्म्याच्या बद्दल कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्यामुळे या आत्म्याची अनुभूती येणार नाही. स्पष्ट धोक्याची कल्पना इथे यमदेवांनी दिलेली आहे. आपल्यालाही समजावून घेणं का आवश्यक आहे? कारण की आपल्यापैकी असे अनेक जण असतात, आपली अशी खूप इच्छा असते की आपण थोडंफार काहीतरी वाचन करतो, थोडंफार श्रवण करतो आणि ते केल्यावरती असं आपल्याला वाटायला लागतं, म्हणजे माझी अशी खूप दिवसांची इच्छा आहे की आपण कठोपनिषदाचं प्रवचन करावं आणि आपल्यासमोर 5,000 लोक बसलेले असावेत आणि मग आपलं प्रवचन संपल्यावर सगळ्या लोकांनी यावं, आपले चरण स्पर्श करावेत आणि म्हणावं की तुम्ही किती महान आहात, तुम्ही किती छान समजावून सांगता. तर असं आपण लोकांना समजावून सांगावं, लोकांना या मार्गाला लावावं अशी आपली फार इच्छा असते. सुप्त असेल, कधी कधी एक्सप्लिसिट असेल, परंतु असं लोकांना समजावून सांगितल्याने आत्म्याची अनुभूती येणार नाही असं यमदेव इथे सांगतात. मग प्रवचन करावं का नाही करावं हा दुसरा प्रश्न येतो आपल्यासमोर. आणि प्रवचन केल्याने काय होतं आणि न केल्याने काय होतं अथवा न केल्याने काय होत नाही असे अजून पुढचे प्रश्न उभे राहतात. तर त्याचं उत्तर असं आहे की तैत्तिरीय उपनिषदामध्ये याच्या संदर्भात एक छान श्रुती आलेली आहे, वेगळ्या प्रकारची श्रुती आहे. तर तैत्तिरीय उपनिषदामध्ये म्हणतात की स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास आणि प्रवचन हे करण्यासाठी कधीही प्रमाद करू नये, कधीही आळस किंवा कंटाळा करू नये. मग एका उपनिषदामध्ये सांगतात की प्रवचनाने आत्मा मिळणार नाही, दुसरीकडे म्हणतात की प्रवचन करण्यासाठी कधीही कंटाळा करू नका. मग आता आम्ही नेमकं काय करायचं? तर त्याचं रिझोल्युशन जे आहे ते आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या मुखातून ऐकायला मिळतं, अनुभवी संतांच्या मुखातून, टीकाकारांच्या मुखातून ऐकायला मिळतं की प्रवचन अवश्य करावं, परंतु ते कुठल्या दृष्टिकोनातून करावं? तर स्वाध्याय म्हणून करावं, स्वतःचा अभ्यास म्हणून प्रवचन सेवा करावे. आमचे सद्गुरू आम्हाला नेहमी सांगतात की प्रवचन करताना जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्यांना सांगतो तेव्हा त्या पद्धतीने आपण स्वतः आपलं आचरण असावं, ही आपली प्रमुख पहिली जबाबदारी आहे. आपण जेव्हा लोकांना सांगतो की तुमच्यातला रजोगुण कमी करा, तुमच्यातला सत्वगुण वाढवा, तेव्हा आधी आपल्या जीवनातले रजोगुणाचे आविष्कार कमी व्हावे यासाठी आपण तप करणं आवश्यक आहे, प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपण जेव्हा लोकांना सांगतो सकाळी 4ला किंवा 5ला उठून साधना करा, नामस्मरण करा, तेव्हा आधी आपल्याला 5 वाजता उठणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रवचन हा मुळात स्वतःचा अभ्यास आहे, स्वतःचा स्वाध्याय आहे आणि एखादी संकल्पना समजावून सांगण्याच्या माध्यमातून ती आपली पक्की होते आणि त्या दृष्टीने आचरण करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो. म्हणून लोकांना शिकवायचं किंवा लोकांना मार्गाला लावायचं हा दृष्टिकोन न ठेवता स्वतःला बदलायचं आणि स्वतःचं आचरण समूळ बदलायचं, स्वतः अनुभूतीच्या दिशेने जायचं म्हणून प्रवचन करावं, हे त्याचं पहिलं उत्तर आहे. दुसरं उत्तर आहे की प्रवचनाच्या माध्यमातून जेव्हा आपण अभ्यास करतो, या वेदांतशास्त्राचा अभ्यास करतो, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या परोक्ष ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आणि सगळ्या संकल्पना आपल्या स्पष्ट होतात. परोक्ष ज्ञान म्हणजे वेदांताचं किंवा यामधल्या आत्म्याचं आणि या सगळ्या संकल्पनांचं शास्त्रीय ज्ञान, शाब्दिक ज्ञान, थेरॉटिकल नॉलेज. आपण परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यांच्यामधला फरक एकदा बघितला होता. परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. उदाहरणार्थ, साखर आहे आणि त्या साखरेचं मला परोक्ष ज्ञान झालं. परोक्ष ज्ञान झालं म्हणजे काय की साखरेवरती मी PhD केली. PhD मध्ये मी काय केलं की साखर कशी असते, ती निर्माण कशी होते, ती कुठल्या फॅक्टरीमध्ये निर्माण होते, त्याची निर्मितीची प्रक्रिया काय, साखरेचं केमिकल कॉम्पोजिशन काय, त्याच्यातलं मॉलिक्युलर स्ट्रक्चर काय आहे, साखर खाल्ल्याने कुठल्या प्रकारची मनुष्याला गोडीची चव कळते, साखरेने कुठले कुठले पदार्थ निर्माण होतात, साखर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ली तर कुठले रोग होतात, डायबिटीस म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारे साखरेच्या संदर्भातलं सगळं संशोधन मी केलं. त्याच्यावरती एक खूप छान थिसिस लिहिला आणि त्याच्याबद्दल मला कुठलं तरी मोठं प्राईज मिळालं, नोबेल पारितोषिक मिळालं, की यांनी साखरेवरती फार छान रिसर्च केलं. परंतु हे सगळं जे आहे ते साखरेचं परोक्ष ज्ञान आहे.
परोक्ष ज्ञान का आहे? कारण की अजून साखर मी स्वतः चाखलेली नाही. नुसतं साखरेचं वर्णन मी समजावून घेतलं, त्याच्या संदर्भात मी लिखाण केलं, परंतु प्रत्यक्षात साखरेची गोडी काय ती मी अजून चाखलेली नाही, अजून ती मी स्वतः खाऊन बघितलेली नाही. जेव्हा त्या साखरेचे 4 दाणे घेऊन मी स्वतः जिभेवर ठेवते आणि गोडी म्हणजे काय हे जेव्हा मी प्रत्यक्ष स्वतः अनुभवते, त्याला म्हणतात साखरेचं अपरोक्ष ज्ञान. आणि त्याच्या आधी जो काही शाब्दिक ज्ञान ग्रहण करण्याचा मी प्रयत्न केला त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. अपरोक्ष म्हणजे अनुभूतीचं ज्ञान आणि परोक्ष म्हणजे थेरॉटिकल नॉलेज किंवा शाब्दिक ज्ञान. आत्म्याचं जेव्हा आपण ह्या वेदांतशास्त्राचे जेव्हा आपण प्रवचनं करतो, प्रवचन असेल, वेदांत चर्चा असेल, प्रश्नोत्तरांचा भाग असेल, या सगळ्या माध्यमातून आपल्याला परोक्ष ज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट होतात. त्या जेवढ्या जास्त स्पष्ट असतील तेवढ्या अनुभूतीच्या वेळेस त्या सगळ्या ज्ञानाची, त्या सगळ्या साधनेची आपल्याला मदत होते. म्हणून प्रवचन करायचं आणि त्याच कारणासाठी श्रवण देखील करायचं. यमदेवांनी म्हटलंय की नुसतं ऐकून देखील मिळत नाही. नाहीतर आम्ही खूप प्रवचनं ऐकली, गावामध्ये जिथे जो सत्संग असेल तिथे आम्ही नेहमी जातो, हमखास जातो, एकही प्रवचन आम्ही सोडत नाही. आत्तापर्यंत 10,000 प्रवचनं आमची ऐकून झाली. या सगळ्या दुसऱ्यांना सांगण्याच्या गोष्टी नाहीत की आपण किती बोललो अथवा किती ऐकलं. याचा जर प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनात फरक पडत नसेल तर त्या बोलण्याचाही उपयोग नाही आणि ऐकण्याचाही उपयोग नाही. त्या श्रवणाचं रूपांतर पुढे मननामध्ये झालं पाहिजे, निदिध्यासनामध्ये झालं पाहिजे, तर त्याचा अनुभूतीच्या दृष्टीने प्रत्यक्ष उपयोग होतो. म्हणून यमदेव म्हणतात की नायमात्मा प्रवचनेन लभ्यो, नुसत्या प्रवचनांनी, नुसत्या बोलण्यानी व नुसत्या ऐकण्यानी ह्याची प्राप्ती होणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की न मेधया. न मेधया म्हणजे केवळ बुद्धीने व तर्काने देखील याची प्राप्ती होणार नाही. बरेच साधक असे असतात की जे नेसेसरीली 4 लोकांमध्ये जाऊन या संदर्भात चर्चा करणार नाहीत, बोलणार नाहीत, प्रश्नोत्तरं करणार नाहीत, परंतु अंतर्मुख स्वभाव असतो, इंट्रोवर्ट असतात स्वभावाने आणि त्यांना असं वाटतं की मी आता ग्रंथ घेऊन बसेन आणि माझ्या बुद्धीने मी या ग्रंथांचा अभ्यास करेन आणि हा अभ्यास करता करता मला अचानक साक्षात्कार होईल. यमदेव ती देखील इथे धोक्याची सूचना देतात की केवळ बुद्धीने, केवळ तर्काने या आत्म्याची प्राप्ती होणार नाही. एक खूप छान वाक्य आहे जे आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी आम्हाला सांगितलंय. आज मी ते वाक्य नुसतं मेन्शन करते आणि याचं जे विस्तृत स्पष्टीकरण आहे हे आपण पुढच्या एखाद्या सत्रामध्ये बघू. की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही, परंतु बुद्धीला आत्मा कळत नाही. परत एकदा ऐकूया की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही, परंतु बुद्धीला आत्मा कळत नाही. म्हणजे नेमकं काय की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही म्हणजे बुद्धीचा वापर करून आपल्याला आत्म्याचं परोक्ष ज्ञान होतं. त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही, त्याला कुठलीही मर्यादा नाही, तो कार्यकारणाच्या अतीत आहे. हे जे सगळे बारकावे आहेत, तात्विक बारकावे आहेत, ते बुद्धीच्याच मदतीने आपल्याला समजतात. साधन कसं करायला हवं, नाम कसं घ्यायला हवं, ध्यान साधना कशी करायला हवी, ते करण्याच्या आधी आपली पूर्वतयारी कशी हवी, या सगळ्या गोष्टी आपल्याला बुद्धीच्याच माध्यमातून करतात. त्यामुळे बुद्धीचा रोल या संपूर्ण अभ्यासामध्ये फार मोठा आहे. जेवढी सात्विक, जेवढी शुद्ध, जेवढी तीव्र, जेवढी एकाग्र बुद्धी असेल तेवढं या गोष्टींचं आकलन लवकर होतं. नुसतं आकलन होत नाही तर जे आकलन आपण केलं आहे ते लक्षात राहतं. सो धारणाशक्ती, स्मरणशक्ती आणि नुसतं लक्षात राहतं असं नाही, तर त्या लक्षात राहिलेल्या तत्त्वज्ञानाचं प्रत्यक्ष आचरणात रूपांतर होण्यासाठी देखील बुद्धीचाच उपयोग करावा लागतो. या सगळ्या स्तरावर बुद्धीचा जरी उपयोग असेल तरी एक अशी स्टेज येते या आत्मानुभूतीच्या प्रांतामध्ये जिथे बुद्धीला पूर्णपणे निवृत्त व्हावं लागतं. बुद्धीच्या मदतीने आपण आत्मानुभूतीच्या उंबरठ्यापर्यंत जाऊ शकतो. अशी नुसती कल्पना करू, हे खरं खरं असं प्रत्यक्षात नसतं की एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये आत्मा आहे आणि त्या आत्म्याची मला अनुभूती अथवा दर्शन घ्यायचं आहे, तर बुद्धीच्या मदतीने मी त्या खोलीच्या दाराच्या उंबरठ्यापर्यंत जाऊ शकते. परंतु आतमध्ये जर मला जायचं असेल तर त्या बुद्धीला बाहेर निवृत्त होणं आवश्यक आहे. आणि बुद्धीने निवृत्त होणं म्हणजे काय, तर बुद्धीचे सगळे व्यापार थांबणं आवश्यक आहे. मनाचे संकल्प,
बुद्धीचे निर्णय निश्चय हे पूर्णपणे जेव्हा निवृत्त होतात, अंतःकरण जेव्हा पूर्णपणे शांत होतं. कधी शांत होतं? ध्यानकाली जेव्हा ते शांत होतं. ध्यानाच्या काळामध्ये जेव्हा आपल्या स्थूल देहाचा आणि सूक्ष्म देहाचा प्रयत्नपूर्वक आपल्याला निराश करता येतो, म्हणजे काही क्षणापुरता आपल्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा पूर्णपणे विसर पडतो. अंतःकरणाचे व्यापार जेव्हा पूर्णपणे थांबतात, ती बुद्धी जेव्हा निवृत्त होते, तेव्हा तो जीव आत्मरूप होतो असं म्हटलं जातं. आणि जेवढ्या वेळापुरता तो जीव आत्मरूप होतो, तेवढ्या वेळापुरती ती आत्म्याची प्रत्यक्ष अनुभूती आहे असं म्हटलं जातं. आज या संकल्पनेची आपण नुसती अगदी वरच्या स्तरावर तोंडओळख करून घेतलेली आहे, परंतु विस्ताराने ही संकल्पना आपण पुढच्या काही सत्रांमध्ये मंत्राच्या संदर्भानुसार समजावून घेणार आहोत. आज आपण फक्त एवढंच इथे समजावून घेऊ की बुद्धीशिवाय आत्मा कळत नाही, परंतु बुद्धीला आत्मा कळत नाही. प्रत्यक्ष आत्मा जाणण्याच्या वेळेस बुद्धीने पूर्णपणे निवृत्त होणं म्हणजे स्वतःचे व्यापार पूर्णपणे थांबवणं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर दुसऱ्या ओळीमध्ये यमदेव म्हणतात की यमे वैश वृणुते, जो या आत्म्याचं वरण करतो. वरण करतो म्हणजे काय की बघा, पूर्वीच्या काळी स्वयंवर होत असत की ती वधू आहे ती वरमाला घेऊन जायची आणि एखाद्या राजकुमार चांगला बघून त्याच्या गळ्यामध्ये ती माळा टाकायची आणि त्याला म्हणतात स्वयंवर, म्हणजे स्वतःचा वर चूज करणं, त्याची निवड करणं. तर इथे म्हणलंय की जो आत्म्याची निवड करतो. आत्म्याची निवड करतो म्हणजे काय की ज्याला आपल्या जीवनामध्ये केवळ आत्मानुभूती हवी आहे असा ज्याचा निर्णय होतो, जसा नचिकेताचा झाला होता. नचिकेताला कितीतरी प्रलोभनं यमदेवाने दाखवली, परंतु ती सगळी प्रलोभनं त्याने बाजूला ठेवली. आमचं असं आहे की आमचं हे एक सत्संग म्हणजे एक स्पिरिच्युअल टाइमपास असतो की फ्रायडे नाईट आहे, दुसरं काहीतरी बघण्यापेक्षा ठीक आहे आता काय उपनिषद वगैरे ऐकू, वेळ चांगला जातो, जरा वेळ बरा जातो असं म्हणून आपण जर इथे बसून उपनिषदांचं श्रवण करत असू किंवा या अध्यात्मविद्येचा अभ्यास करत असू, एक काय म्हणूया स्पिरिच्युअल विंडो शॉपिंग अशा दृष्टीने जर आपला हा परमार्थ चालू असेल तर त्याने फारशी काही प्राप्ती होणार नाही. 2-4 शब्द कानावर पडतील आणि त्याचं कुठेतरी ते बीज रोवलं जाईल, परंतु प्रत्यक्ष त्याचा उपयोग होणार नाही. यमे वैश मृणुते म्हणजे मला आता जीवनामध्ये केवळ हेच एक हवं आहे. हेच एक हवं आहे म्हणजे व्यवहारातले सगळे कर्तव्य सोडून द्यायचे असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु आवश्यकता सोडून ज्या इतर सगळ्या अंगावर ओढवून घेतलेल्या आपण जबाबदाऱ्या आहेत त्या क्रमाक्रमाने कमी करायच्या, आवश्यक तेवढ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि जो काही आपला उरलेला वेळ आहे तो उरलेला सगळा वेळ या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष प्रयत्न करायचा. असं जो व्यक्ती अत्यंत नेटाने आणि निष्ठेने करतो त्याच्यासमोर आत्मा विवृणुते तनुम स्वाम, हा आत्मा स्वतःचं स्वरूप प्रकट करतो. स्वतःचं स्वरूप प्रकट करतो म्हणजे आता तो अप्रकट आहे अशातला प्रकार नाही, परंतु तो जणू आपल्यासाठी गुप्त आहे. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. परंतु विवेकानंदांनी म्हटलंय की हा आत्मा ओपन सिक्रेट आहे. सिक्रेट आहे, रहस्यमय आहे, परंतु अत्यंत ओपन आहे. ज्ञानदृष्टी ज्याला प्राप्त झाली असे सगळे सिद्धावस्थेतील लोक यांना स्वतःच्या देहासकट, स्वतःच्या रूपासकट प्रत्येक ठिकाणी सर्वत्र हे आत्मतत्व व्याप्त असलेलं, ओतप्रोत व्याप्त असलेलं प्रत्यक्ष अनुभवाला येतं. भरला घनदाट हरी दिसे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. रिता ठावया राघवे वीण नाही असं समर्थ म्हणतात. तेव्हा हेच तत्व सगळीकडे व्याप्त आहे अशी त्यांना प्रत्यक्ष अनुभूती आलेली असते. हा आत्मा स्वतःला प्रकट करतो म्हणजे काय की साधक जेव्हा मला केवळ आत्मानुभूती हवी या दृष्टीने प्रयत्न करतो, तेव्हा आत्मा ज्या ज्या कारणांमुळे आपल्यासमोर जणू अप्रकट आहे त्या सगळ्या कारणांची निवृत्ती होते. साधक प्रयत्नपूर्वक आपल्या साधनेने त्या कारणांची निवृत्ती करतो आणि ज्या कारणांमुळे तो आत्मा जणू अप्रकट आहे असं आपल्याला वाटतं, ती कारणं दूर झाली की तो आत्मा जणू स्वतःला प्रकट करतो. जणू हा इथला महत्त्वाचा शब्द आहे, कारण की तो मुळात गुप्त नाही, मुळात अप्रकट नाही. केवळ आपल्या अज्ञानामुळे तो आपल्याला अप्रकट वाटतो, गुप्त वाटतो आणि त्याचं ते गुप्तपणा घालवणं, त्याचा अप्रकटपणा घालवणं हे साधकाच्या स्वतःच्या हातामध्ये आहे.
जेवढा तो त्या दृष्टीने प्रयत्न करेल, जेवढा तो त्या दिशेने प्रयत्न करेल, तेवढी त्या आत्म्याची अनुभूती करणं त्या साधकासाठी सोपं होईल. आणि ह्या सगळा भाग यमदेव नचिकेताला 23व्या मंत्रामध्ये सांगतात. आणि ज्या कारणांमुळे तो आत्मा अप्रकट आहे त्याच कारणांचं वर्णन पुढे 24व्या मंत्रामध्ये यमदेव करतात. 24व्या मंत्रामध्ये यमदेव म्हणतात, न अविरतो दुश्चरितान न अशांतो न असमाहितः न अशांत मनसो वापी प्रज्ञानयनम आपनुयात. मंत्राचा अर्थ काय आहे की ज्याने पापकर्म टाकलेले नाही, न अविरतो दुश्चरितान, न अशांतो म्हणजे ज्याची इंद्रिय अजून शांत झालेली नाहीत, न असमाहितः ज्याचे अजून इंद्रिये एकाग्र झालेली नाहीत अथवा नियंत्रित नाही, न अशांत मनसो की ज्याचं मन अजून शांत झालेलं नाही, अशा व्यक्तीला नुसत्या ज्ञानाने, नुसत्या बुद्धीने, नुसत्या विचाराने आत्म्याची प्राप्ती होत नाही. इथे मराठी अर्थामध्ये काही 1-2 ओळी लिहिण्याच्या शिल्लक आहेत, आपण त्यानंतर दुरुस्त करू. परंतु इथे 4 मुख्य क्रायटेरिया यमदेव सांगतात की या आत्म्याची अनुभूती होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय तर न अविरतो दुश्चरितात. दुश्चरित म्हणजे पापकर्म. शरीराने आपण जे आपलं दैनंदिन जीवन जगतो त्याच्यामध्ये कुठलंही एक्सप्लिसिट ऑब्व्हियस पापकर्म आपलं नसावं. आपलं जीवन हे ज्याला आपण धार्मिक, नैतिक, सदाचारी, सद्विचारी जीवन, जे साधारण आपल्या समाज जीवनाने ज्याला मान्यता दिलेली आहे तसं सदाचारी, सद्विचारी जीवन आपलं असावं. पापकर्म म्हणजे कोणतं की जे ऑब्व्हियस आहे, परनिंदा, दुसऱ्यांची निंदा करणं, त्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल गॉसिप करणं, परधनाची अभिलाषा, परस्त्री अथवा परपुरुषाची अभिलाषा, संत मंडळींची निंदा करणं, 2 संतांची तुलना करणं, 2 सद्गुरूंची तुलना करणं, आमचे सद्गुरू किती श्रेष्ठ आहेत, आमचा संप्रदाय किती श्रेष्ठ आहे, तुमच्याकडे मात्र त्या मानाने फारसं काही नाही, अशा प्रकारे संत सद्गुरूंच्या बद्दल विचार करणं, हे सगळे पारमार्थिक दृष्टीने पापाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. याच्यापैकी कुठलंही पापकर्म जो थोड्या अथवा अधिक प्रमाणात करत असेल त्या व्यक्तीला या आत्म्याची प्राप्ती होणार नाही. मनामध्ये मत्सर, कट, कारस्थान आहे, कपट आहे, दुसऱ्यांना मॅनिप्युलेट करण्याची आपली इच्छा आहे, डायरेक्टली अथवा इनडायरेक्टली आपण दुसऱ्यांना मॅनिप्युलेट करतो, स्वतःच्या स्वार्थासाठी मॅनिप्युलेट करतो. असं आहे की व्यवहारामध्ये काही वेळेस हे करणं आवश्यक असतं, परंतु ते जेव्हा धर्माच्या कार्यासाठी असेल, जसं कृष्णाने केलं होतं, जे राजकारण कृष्णाने केलं त्याच्यामध्ये त्याचा स्वतःचा कुठलाही स्वार्थ नव्हता, त्याच्यामध्ये धर्मसंस्थापनार्थाय ही त्या भगवान श्रीकृष्णाचा मुख्य उद्देश होता. तर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला मॅनिप्युलेट न करणं, मत्सर कपट न ठेवणं, हेवे दावे द्वेष नसणं, हे सगळं पापकर्म जीवनामध्ये नसल्याची ही लक्षणं आहेत. तर जीवनामध्ये अशा प्रकारचं उघड दुश्चरित पापकर्म नसावं, हा पहिला क्रायटेरिया. आणि तसं जर पापकर्म असेल तर आत्मा अनुभवाला येणार नाही. दुसरी गोष्ट ते सांगतात यमदेव की न अशांतः. अशांतः म्हणजे आचार्यांनी इथे फरक केलेला आहे, कारण की पहिल्या लाईनीमध्ये ते म्हणतात न अशांतः आणि दुसऱ्या लाईनीमध्ये म्हणतात की न अशांत मानसः. मग 2 अशांतीमध्ये काय फरक आहे तो आचार्य आपल्या टीकेमध्ये देतात. पहिला जो अशांत आहे त्याच्यामध्ये इंद्रियांची शांती, की जीवनामध्ये उघड पाप मी करत नाही, परंतु इंद्रियांना अजूनही अशा प्रकारच्या पापाचरणाचं ग्रहण करण्याची कुठेतरी ओढ आहे, कुठेतरी लालसा आहे. ज्याला आपण म्हणतो की मी स्वतः कोणाची निंदा करत नाही, पण दुसऱ्या दोघांमध्ये काहीतरी कुसूर चालू असेल तर ती ऐकण्याची मात्र माझी इच्छा असते की काय बोलतायत ते, जरा जाणून तरी घेऊ आपण काय चालू आहे त्यांचं, हे जाणून घ्यावं असं मला वाटतं. मी स्वतः कोणाचं नुकसान करणार नाही, परंतु टी व्हीमध्ये, सिनेमामध्ये, वर्तमानपत्रात अशा प्रकारे ज्या सगळ्या बातम्या आहेत त्या अत्यंत चवीने मी वाचते, अत्यंत चवीने मी त्या पाहते आणि अत्यंत चवीने मी त्यांचं ग्रहण करते. सो मी स्वतः कटकारस्थानं करत नाही, पण दुसऱ्यांची बघते, दुसऱ्यांची ऐकते, दुसऱ्यांचं गॉसिप ऐकते. अशा प्रकारे हे जे इंद्रियांचे आपले चोचले आहेत, इंद्रियांचे लाड आहेत, अशा प्रकारे निषिद्ध गोष्टींचं ग्रहण करावं हे इंद्रियांना आपल्या वाटतं. आणि त्यांची संतुष्टी करण्यासाठी जेव्हा आपण काहीतरी प्रयत्न करतो
तेव्हा अशा व्यक्तीला देखील आत्मा प्राप्त होणार नाही हे यमदेव सांगतात. की पहिलं जो शारीरिक स्तरावर पापकर्म करतो, दुसरा जो इंद्रियांना संतुष्ट करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो, तिसरं न असमाहितः की ज्याचं चित्त अजून एकाग्र झालेलं नाही. असं शक्य आहे की एखादी व्यक्ती शरीराने देखील पापाचरण करत नाही, इंद्रिये देखील बऱ्यापैकी नियंत्रणामध्ये आहेत, इंद्रियांनी अशा प्रकारे कुठले निषिद्ध भोग तो ग्रहण करत नाही, इंद्रियांचे चोचले पुरवत नाही. हे सगळं जरी खरं असेल तरी प्रत्यक्ष जेव्हा साधनेला बसतो तेव्हा आता काही माझं मन एकाग्र होत नाही. काहीतरी भूतकाळातल्या गोष्टी आठवतात, काहीतरी भविष्यकाळाचा विचार येतो, कुठेतरी काहीतरी छोटंसं खुट्ट झालं आहे त्याचाच आपण विचार करत बसतो. चित्त एकाग्र ज्याचं होत नाही त्याला देखील आत्म्याची अनुभूती येणार नाही. आणि चौथी जी गोष्ट यमदेव सांगतात, न अशांत मनसो, की पहिल्या तीनही गोष्टी व्यवस्थितपणे आचरणात येतात. म्हणजे पापकर्म मी करत नाही, इंद्रियांचे चोचले मी पुरवत नाही, चित्त देखील बऱ्यापैकी एकाग्र होतं ध्यानाला बसल्यावर, नामसाधनेला बसल्यावर, परंतु असं सगळं असूनही आत्मानुभूती येत नाही. का येत नाही त्याचं उत्तर आचार्यांनी दिलेलं आहे की मन अजून अशांत आहे. आणि कुठल्या कारणाने अशांत आहे की मला अजून अनुभव येत नाही, म्हणून ज्याचं मन अशांत आहे अशा साधकाला देखील आत्म्याची अनुभूती येत नाही. म्हणजे परमार्थामध्ये आपल्याला रिझल्ट्स हवे असतात आणि आपल्याला कॉन्क्रीट रिझल्ट्स बघण्याची आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सवय असते. की मी वर्षभर काम केलं आता मला प्रमोशन हवं, वर्षभर काम केलं आता मला बोनस हवा, वर्षभर काम केलं आता मला इतके टक्के वाढ व्हायला पाहिजे. असे कॉन्क्रीट रिझल्ट्स आपल्याला हवे असतात. आणि तशा कॉन्क्रीट रिझल्टची अपेक्षा घेऊन जर आपण ध्यानाला बसलो की मी रोज 2 तास ध्यान करते, मागचे 12 वर्ष झाले मी रोज 2 तास ध्यान करते, आता तरी मला काहीतरी अनुभूती यायला हवी, आता मला अजून रंग का दिसत नाही, मला अजून कुठला तरी नाद का बरं ऐकू येत नाही, मला अजून कुठली सिद्धी प्राप्त झाली नाही, मला अजून दुसऱ्यांच्या मनातलं ओळखता येत नाही, मला अजून भगवंताचं दर्शन झालं नाही. अशा प्रकारची रिझल्टची अपेक्षा, फळाची अपेक्षा, अनुभूतीची अपेक्षा घेऊन जो ध्यानाला बसतो, घेऊन जो साधनेला बसतो आणि अनुभव येत नाही म्हणून जो तळमळतो, त्याला देखील आत्म्याचा अनुभव येत नाही. म्हणून आत्म्याचा अनुभव यायचा असेल तो आपल्याला प्रत्यक्ष ह्याच जीवनात, याची देही याची डोळा हवा असेल तर या 4ही गोष्टींपासून स्वतःला दूर करणं आवश्यक आहे. कुठल्या गोष्टींपासून? की जीवनामध्ये पापाचरण नसावं, इंद्रिय संयमित असावी, चित्त एकाग्र असावं आणि आत्म्याची अथवा भगवंताची अनुभूती येईल, दर्शन होईल म्हणून तळमळ नसावी. आता बघा, तळमळ हा जो शब्द आहे हा 2 प्रकारे परमार्थामध्ये वापरला जातो. आपल्या संतांनी म्हटलंय की करावी तातडी परमार्थाची. मग परमार्थाची तातडी करावी म्हणजे साधनेची तातडी करावी. तळमळ असावी तर ती साधनेमध्ये असावी की मला माझ्या दिवसभराच्या रुटीनमध्ये 1 तास काढलाच पाहिजे, तेवढा वेळ मी स्वतःला दिलाच पाहिजे. माझी साधना का होत नाही, मला वेळ का मिळत नाही, म्हणून तळमळ असावी. तर साधनेच्यासाठी तळमळ असावी, परंतु प्रत्यक्ष साधनेला बसला की साधनेचं फळ मिळावं त्याच्यासाठी तळमळ नसावी. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. तुकाराम महाराज म्हणतात की जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत अनुभूती येणार नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपल्या हातात आहे की त्या दृष्टीने प्रयत्न करत राहावं, त्या दृष्टीने साधना करीत राहावी. आणि याच्यासाठी सगळ्यात छान उदाहरण आहे ते म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात गाढ झोपेचं. बघा, आपण झोप लागावी म्हणून खूप प्रयत्न करतो. बरेच लोक असे आहेत की त्यांना पटकन झोप लागत नाही. मग आपण प्रयत्न काय काय करतो की रूममध्ये अंधार असावा, फारसा प्रकाश नसावा, पांढरी शुभ्र स्वच्छ चादर असावी, काहीतरी गुड नाईट लावलेलं असावं, मच्छरदाणी असावी, रूममध्ये एकही डास नको, काहीतरी म्युझिक असावं, मग झोपायच्या आधी मी मेडिटेट करावं. असे वेगवेगळ्या प्रकारचे उपाय लोक करतात आणि असे सगळे प्रयत्न कुठपर्यंत करतात? झोप लागेपर्यंत हे प्रयत्न आहे. आता मी लाईट्स ऑफ केले, म्युझिक बंद केलं, नामस्मरण झालं, डोळे बंद केले, अंथरुणात पडले, काय खूप थंडी असेल तर हीटर लावला किंवा खूप गरमी असेल तर AC लावला, सगळी तयारी केली, सगळे प्रयत्न केले आणि आता मी झोपले, डोळे बंद केले. इथपर्यंत प्रयत्न करणं हे मनुष्याच्या हातामध्ये असतं.
परंतु प्रत्यक्ष कुठल्या क्षणाला झोप लागेल ते मात्र मनुष्याच्या हातामध्ये नसतं. ती झोप आपोआप लागते. म्हणजे दिवसभराचे आपण श्रम किती केले त्याच्या अनुसार किंवा अजून त्याच्यामागे बरीच वेगळी कारणमीमांसा आहे, जो आज आपल्या चिंतनाचा विषय नाही. परंतु प्रत्यक्ष झोप लागणं आपल्या हातामध्ये नाही, झोपेच्या आधीचे सगळे प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आहे. अगदी तसंच आत्म्याची अनुभूती अमुक वेळेला येईल म्हणून वाट बघत न बसता अत्यंत सातत्याने, नेटाने, नेमाने, निष्ठेने न चुकता ही साधना आपण करीत राहावी. आणि ही साधना करत असताना एक दिवस जे व्हायचं ते होऊन जातं आणि ते होऊन गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की जे व्हायचं ते झालेलं आहे. अशा प्रकारे यमदेव म्हणतात की प्रज्ञानेनम आपनुयात, की अशा प्रकारे ह्या चारही कंडिशन्स, चारही गोष्टींची काळजी घेऊन जेव्हा आपण साधना करतो तेव्हा मी ब्रह्म आहे अशा निदिध्यासनाने, अशा विचाराने, अशा साधनेच्या प्रक्रियेने त्या साधकाला अनुभूती येते. अन्यथा अशी कितीही वेळ बसून ध्यानसाधना केली परंतु या आधीच्या 4 कंडिशन्स जर सॅटिस्फाय झाल्या नसतील तर त्या मनुष्याला, त्या साधकाला आत्मानुभव येणार नाही. हा सगळा विषय 24व्या मंत्रामध्ये सांगून 25व्या मंत्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची मांडणी यमदेव करतात आणि इथे पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वल्लीची समाप्ती होते. 2ऱ्या वल्लीमधला हा शेवटचा मंत्र आहे की ज्याच्यामध्ये यमदेव म्हणतात यस्य ब्रह्मच क्षत्रंच उभे भवत ओदनः मृत्युर्यस्योपसेचनम क इत्था वेद यत्र सहा. यमदेव म्हणतात, मंत्राचा अर्थ आहे की ज्या आत्म्याला, ज्या आत्मस्वरूपाला ब्रह्मच क्षत्रंच, ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन्हीही ओदनहा म्हणजे भाताप्रमाणे असून मृत्युर यस्यहा उपसेचनम. उपसेचन शब्दाचा अर्थ आहे साईड डिश, म्हणजे आपली चटणी, कोशिंबीर, लोणचं, पापड वगैरे असतात त्याला आपण साईड डिश म्हणतो. जो भात म्हणजे शिजवलेला भात आहे त्याला इथे मेन कोर्स म्हटलेला आहे आणि चटणी, पापड याला साईड डिश म्हटलेलं आहे. तर ज्या आत्म्यासाठी ब्राह्मण आणि क्षत्रिय हे भाताप्रमाणे म्हणजे मुख्य मेन डिशप्रमाणे आहेत आणि मृत्यू हा ज्याच्यासाठी चटणी, कोशिंबिरीप्रमाणे साईड डिश आहे, अशा आत्म्याला अनधिकारी कसा काय जाणू शकेल अशी यमदेव इथे मांडणी करतात. थोडी गमतीशीर शब्दयोजना आहे आणि ती आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू. की जेवणामध्ये बसल्यावरती भात हा मेन कोर्स असतो आणि चटणी, भाजी ही साईड डिश असते. इथे यमदेवांनी ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना मेन डिश म्हणजे भात म्हटलेला आहे, शिजवलेला भात. असं का म्हटलं? कारण की ब्राह्मण आणि क्षत्रिय, आता इथे 4 वर्णांचा विचार आणून आपल्याला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करायची नाही आहे. मग यमदेव डिस्क्रिमिनेशन करत होते का, त्यांचं ते काय जातीवादाला मान्यता देत होते का वगैरे सगळा विचार इथे करायचा नाही. तर ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याकडे वर्ण म्हणून न बघता आपण केवळ एक समूह म्हणून बघू. ब्राह्मण समूह तो की जो समाजामध्ये मुख्यतः अध्ययन आणि अध्यापनाचं काम करतो आणि समाजामधले जे काही धर्म, नीती, न्याय व्यवस्था आहे ते जोडून ठेवण्याचा, धार्मिक नैतिक नियमांवर समाजाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण समूह. आणि क्षत्रिय म्हणजे जो समाजाचा मुख्यतः रक्षण करण्याचा प्रयत्न करतो तो क्षत्रियांचा समूह. इन जनरल कुठल्याही देशामध्ये जिथे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे शब्द देखील माहिती नाही अशा देशांमध्ये देखील अशा प्रकारच्या समूहात काम करणारे लोक यांचा समाजामध्ये फार मोठा प्रभाव असतो. ते समाजाला एका मोठ्या स्तरावरती रिप्रेझेंट करतात. प्रत्येक देशातले हे जे लोक आहेत ते त्या समाजाला रिप्रेझेंट करतात. मग इथे जेव्हा यमदेव ब्राह्मण क्षत्रिय म्हणतात ते ब्राह्मण क्षत्रिय आणि त्याच्याबरोबर इतर सगळ्या लोकांचा उल्लेख करतात. पण प्रमुखतः समाजातलं हे प्रभावशाली काम करणारे जे लोक आहेत ते ज्याच्यासाठी भाताप्रमाणे आहेत. भाताप्रमाणे आहेत याचे 2 प्रकारे अर्थ टीकाकारांनी केलेले आहेत. कुठले अर्थ टीकाकार करतात की अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये फार मोठं कार्य करणारे अनेक लोक समाजामध्ये आहेत आणि कितीही मोठं जरी कार्य केलेलं असेल तरी ते सगळं कार्य याला कालभक्षण करतो. म्हणजे मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते आले ते लोक आणि त्यांचं कार्य हे काळाच्या ओघामध्ये नामशेष होऊन जातात. हा एक अर्थ आहे टीकाकारांनी केलेला. म्हणजे काय की आता आपण विचार करू की आमच्या घरामध्ये फ्रीज आहे,
आपण सगळेजण फ्रीज वापरतो, मायक्रोवेव्ह वापरतो. जर मला कोणी विचारलं की फ्रीजचा शोध कोणी लावला, तर आपल्याला माहिती नाही, काय कोणीतरी लावला एक्झॅक्टली माहिती नाही. मायक्रोवेव्ह आहे, पेन आहे, पेन्सिल आहे, याचा नेमका कोणी शोध लावला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला माहिती नाही. त्यांनी एक्झॅक्टली ज्या कुठल्या फ्रीजचा मॉडेलचा शोध लावला होता ते मॉडेल देखील आता अस्तित्वात नाही. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नवीन मॉडेल्स आलेले आहेत. मग ती व्यक्ती आता राहिली नाही. त्यांनी जो शोध केला होता तो शोध त्या स्वरूपात आता राहिलेला नाही. त्यामुळे समाजामध्ये कितीही मोठं कार्य करणारे लोक असले तरी ते सगळं कार्य आणि ते सगळे लोक मृत्यूच्या काळाच्या ओघामध्ये नामशेष होऊन जातात, मागे पडतात. तर असे हे सगळे लोक आणि त्यांना गिळून टाकणारा किंवा त्यांना संपवणारा मृत्यू हे सगळ्याच्या सगळं त्या आत्म्याच्या दृष्टीने भाजी चटणीप्रमाणे किंवा अन्नाप्रमाणे आहे. याचा अर्थ की मृत्यू देखील ज्यांना संपवतो, मृत्यू देखील ज्यांचं भक्षण करतो, तो मृत्यू त्या आत्म्याच्या दृष्टीने भाजी चटणीसारखा आहे. म्हणजे काय की इनकॉन्सिक्वेन्शियल आहे. म्हणजे काय की हा आत्मा स्वतः त्या मृत्यूच्या अतीत आहे, त्या काळाच्याही अतीत आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळांनी ब्राह्मण आणि क्षत्रियांचं सगळं कार्य बांधलेलं असतं, परंतु मर्यादित असतं. आत्मा नावाचं तत्व या काळाच्याही अतीत आहे आणि ज्या मृत्यूमुळे, ज्या काळामुळे हे सगळे कार्य संपतात त्या मृत्यूच्या देखील ते पलीकडचं तत्व आहे. अशा दृष्टीने मृत्यूपेक्षा आणि सगळ्यात मोठ्यातल्या मोठ्या कार्यापेक्षा हे आत्मा नावाचं तत्व अत्यंत महान आहे, असा या श्रुतीचा एक अर्थ टीकाकारांनी केलेला आहे. आणि दुसरा अर्थ टीकाकारांनी असा केलेला आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय जेवढं मोठं कार्य उभं करतात ते कार्य उभं करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट शक्ती लागते. ती शक्ती त्यांना कुठून प्राप्त होते, ते मटेरियल त्यांना कुठून प्राप्त होतं, तर या आत्म्याच्या अधिष्ठानावर जी सृष्टी निर्माण झाली त्या सृष्टीतूनच त्यांना ती शक्ती प्राप्त होते. त्या सृष्टीतूनच त्यांना ते सगळं मटेरियल प्राप्त होतं, ज्याचा उपयोग करून ते या संपूर्ण जगामधल्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करतात. आता मी जेव्हा म्हणते की अमुक अमुक व्यक्तीने फ्रीजचा शोध लावला, त्या फ्रीजचा शोध लावण्यासाठी त्याला काही घटक घ्यावे लागले, काही मेटल्स घ्यावे लागले. ते मेटल्स त्याने कुठून आणले, तर ते मेटल्स सृष्टीमध्ये ऑलरेडी होते. त्या अमुक एका नवीन प्रॉडक्टची निर्मिती करण्यासाठी त्याला स्वतःला बुद्धी लागली, काही सामग्री लागली, काही शारीरिक क्षमता लागली. त्या व्यक्तीला ती शारीरिक क्षमता आणि ती बुद्धी आणि ते निर्मिती करण्यासाठी जी काही अनुकूल परिस्थिती असते ती परिस्थिती कोणी दिली? ती सगळी परिस्थिती त्या भगवंतांनी दिली, ईश्वराने दिली. त्यामुळे ईश्वर ही सृष्टी, त्या सृष्टीमधल्या सगळ्या शक्ती, त्या सृष्टीमधले सगळे घटक, सगळं मटेरियल ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर निर्माण झालं ते आत्म्याचं अधिष्ठान या संपूर्ण निर्मितीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण की हे अधिष्ठान जर नसलं असतं तर कुठलीच निर्मिती झाली नसती. म्हणून अशा अर्थाने देखील हा आत्मा हे ब्राह्मण, क्षत्रिय, त्यांचं कार्य या सगळ्यांच्यापेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे. आणि शेवटी यमदेव म्हणतात की अनधिकारी व्यक्ती या आत्म्याला कसं काय जाणू शकेल. म्हणजे परत उठून हरदासाची कथा मूळ पदावर आलेली आहे की या आत्म्याची जर प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण अधिकार संपन्न होणं आवश्यक आहे. पी हळदनी हो गोरी असा हा परमार्थ मार्ग नाही. 4 पुस्तकं वाचले, 2-4 तास नामस्मरण केलं, काहीतरी लेख लिहिले, 2-4 लोकांना समजावून सांगितलं म्हणजे त्याच्याने आत्म्याची अनुभूती येणार नाही. याचा अर्थ यातलं काहीच करायचं नाही असं होत नाही. हे सगळं करायचं, ही सगळी साधना करायची, ती सुयोग्य पद्धतीने, नियोजनबद्ध पद्धतीने करायची. परंतु हे सगळं करत असताना अधिकार संपन्न व्हायचं, साधन चतुष्टय संपन्न व्हायचं, विवेक वैराग्य अंगी बाळगायचं. आणि अशा प्रकारे प्रयत्न करता करता एक दिवस त्या आत्म्याची अनुभूती निश्चित येईल असं यमदेव म्हणतात. शेवटी एक छोटीशी कथा बघू आणि त्याच्यानंतर आजचं हे चिंतन आणि आपण थांबवू. की एक साधक मुमुक्षू असतो आणि तो एका गावामध्ये खूप मोठे महात्मा येतात, साधू, त्यांच्याकडे तो जातो आणि म्हणतो, प्रामाणिक साधक असतो, तो म्हणतो की महाराज, भगवंताने जेव्हा या जगामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांना बनवलं तेव्हा त्यांनी लोकांना मनुष्य म्हणून सारखंच बनवलं. तेच 2 हात, तेच 2 पाय, तेच 2 डोळे सगळ्यांना दिले. मग असं असताना काही लोक हा भवसागर तरुण पार करून जातात,
परंतु काही लोक मात्र या भवसागरामध्ये बुडून जातात. अशी विभागणी काय आहे? सगळ्यांना त्या परमात्म्याची अनुभूती का येत नाही? सगळेजण तो भवसागर पार करून दुसरीकडे का जात नाही? म्हणजे सगळेजण शोकातीत का होत नाही? वीत शोक का होत नाही? तर महात्मा म्हणतात की प्रश्न छान आहे तुझा. तू उद्या सकाळी आपल्या गावामध्ये जो तलाव आहे त्याच्या किनाऱ्याशी ये, मग मी तुला उत्तर सांगतो. दुसऱ्या दिवशी हा साधक तिथे जातो आणि महात्मा त्याच्या हातामध्ये 2 कमंडलू देतात आणि म्हणतात की बघ याच्यामध्ये काय फरक आहे. रंग, रूप, दिसणं, आकार दोन्ही दृष्टीने कमंडलू अगदी सारखे असतात. पण हा जेव्हा अगदी बारकाईने बघतो तेव्हा एका कमंडलूला एक छोटंसं भोक असतं. अगदी छोटीशी बारीक सूक्ष्म फट असते, जेमतेम दिसेल अशी. मग त्याला कळतं की या कमंडलूला ही छोटीशी फट आहे. महात्मा म्हणतात की तू लक्षात ठेव की कुठल्या कमंडलूला फट आहे, भेग आहे. आणि मग दोन्ही कमंडलू त्या तलावामधल्या पाण्यामध्ये सोडतात. बराच वेळ ते कमंडलू तरंगतात, परंतु एक अशी वेळ येते की अगदी छोटं छोटं पाण्याचा थेंब त्या फटीतून आतमध्ये जायला सुरुवात होते. हळूहळू तो कमंडलू जड होतो, त्याच्यामध्ये पाणी पूर्ण भरतं आणि तो त्या पाण्यामध्ये बुडून जातो. दुसरा कमंडलू मात्र शेवटपर्यंत तरंगत राहतो. कथेचं तात्पर्य काय की आपली ही जी इंद्रिय आहेत ही आपल्या या देहरूपी कमंडलूला असणाऱ्या फटी आहेत, भेगा आहेत. याच्यातून आपण काय ग्रहण करतो याच्यावरून आपली पूर्वतयारी किती या गोष्टींचा निश्चय होतो. आपण जर परमार्थाला निषिद्ध असलेल्या गोष्टी एकीकडे ग्रहण केल्या आणि दुसरीकडे उपनिषदाचा अभ्यास केला तर या आत्म्याची अनुभूती येणं कधीही शक्य नाही. त्यामुळे आपली पूर्वतयारी आणि आपला अधिकार वाढवायचा असेल तर या वेगवेगळ्या फटीतून, या वेगवेगळ्या भेगांमधून आपण काय ग्रहण करतो ते विचारपूर्वक ग्रहण करावं. साधकाने आणि मुमुक्षूने आपला अधिकार वाढवावा आणि तसा अधिकार आपल्याला वाढवता यावा म्हणून आपण प्रयत्न करू. ती शक्ती, ती बुद्धी आपल्याला यमदेव, नचिकेत आणि आपले सद्गुरू देवो अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि आपलं आजचं हे जे चिंतन आहे हे इथेच संपवू. हरिओम तत्सत.